श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मंडळी, शिवलिंगासमोर भाविक 3 टाळ्या का वाजवतात, त्याचं महत्त्व काय, त्याच्या पाठीमागे शास्त्र काय आणि त्याचा फायदा काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिवभक्तासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. सर्वांनी व्हिडिओ पहा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या शिवलिंगासमोर भाविक 3 टाळ्या का वाजवतात, त्याच्या पाठीमागचं महत्त्व, शास्त्र काय आहे आणि फायदे काय. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर बघा मंडळी, सध्या ज्या महिन्याची शिवभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत तो म्हणजे श्रावण महिना लवकरच येतोय. हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा, अभिषेक, जप आणि व्रत केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार, श्रावणी सोमवार शिवभक्तासाठी विशेष महत्त्वाचा असतो. या काळात तुम्ही अनेकदा पाहिले असेल की शिव मंदिरात शिवलिंगाला जल अर्पण करण्याव्यतिरिक्त भक्त 3 टाळ्या हे वाजवतात. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की असे करण्यामागे नेमके कारण काय, त्याचे धार्मिक महत्त्व आणि फायदे काय. तर बघा, श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असल्याने हा महिना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविक शिव मंदिरांना भेट देतात, तसेच शिवलिंगाला जल अर्पण करतात आणि पूजा करतात. सोमवारी विशेषतः शिवाची पूजा केली जाते. या काळात तुम्ही मंदिरात काही भक्तांना शिवलिंगासमोर टाळ्या वाजवताना पाहिले असेल. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की असे का केले जाते आणि त्यामागे काय श्रद्धा आहे. शिवलिंगासमोर टाळ्या वाजवण्याचे महत्त्व, फायदे आणि शास्त्रोक्त नियम सविस्तरपणे जाणून घेऊया. बघा, भगवान शिवाच्या पूजेमध्ये ध्वनीची एक विशेष भूमिका आहे. कशी तर धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव हे ध्यान, मौन आणि समाधीचे देव मानले जातात. या व्यतिरिक्त नटराजाच्या रूपात ते सृष्टीच्या दैवी लय आणि ध्वनीचे अधिष्ठाता देवता आहेत. अशा संदर्भात भगवान शिवाच्या पूजेमध्ये ध्वनी एक विशेष भूमिका बजावतो. धार्मिक श्रद्धेनुसार आरतीच्या वेळी घंटा, शंख आणि टाळ्यांचा एकत्रित नाद एक आध्यात्मिक वातावरण निर्माण करते. शिवाय हे भक्ताचे मन एकाग्र करण्यास उपयुक्त मानले जाते. शिवलिंगासमोर टाळ्या वाजवण्याचा उद्देश देवतेला जागृत करणे हा नसून आपल्यामध्ये सुप्त असलेल्या भक्ती, जागरूकता आणि सकारात्मक चेतनेला जागृत करणे हा आहे. आता शास्त्रांमध्ये 3 टाळ्या वाजवण्याचे नियम काय आहेत तर बघा, ज्योतिषी यांच्या मते प्राचीन धर्मग्रंथामध्ये शिवलिंगासमोर किती वेळा टाळ्या वाजवाव्यात याबद्दल कोणतीही स्पष्ट आणि अनिवार्य संख्या सांगितलेली नाही. कोणत्याही प्रमुख शैव ग्रंथात हे सांगितलेले नाही. त्यामुळे पूजेदरम्यान टाळ्या वाजवणे ही एक भावनिक परंपरा आहे, अनिवार्य धार्मिक नियम नाही. लोक परंपरामध्ये 3 वेळा टाळी वाजवण्याचा समावेश आहे. जर मंदिरात किंवा परंपरेनुसार शांत मनाने ध्यान केले जात असेल तर त्याच नियमाने पालन करणे योग्य मानले जाते. पूजेदरम्यान टाळ्या का वाजवल्या जातात तर ज्योतिषी स्पष्ट करतात की भारतीय सनातन परंपरेत टाळ्या वाजवणे हा केवळ उत्साह व्यक्त करण्याचा एक मार्ग नाही. आरती, भजन आणि कीर्तनादरम्यान हे आनंद, भक्ती आणि ईश्वरामध्ये पूर्ण सहभागाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा भक्त देवाची स्तुती गाताना टाळ्या वाजवतो तेव्हा त्याचे मन आणि वाणी, शरीर एकाच वेळी उपासनेत मग्न होतात. म्हणूनच सामूहिक भजन आणि आरतीमध्ये टाळ्यांना विशेष महत्त्व आहे. आता 3 टाळ्यांचा अर्थ काय. पहिली टाळी धार्मिक मान्यतेनुसार अहंकार, क्रोध आणि नकारात्मक विचार देवाच्या चरणी समर्पित करण्याची एक खूण आहे. दुसरी टाळी भगवान शिवाप्रती पूर्ण श्रद्धा आणि भक्ती, आत्मसमर्पणाचे प्रतीक आहे. तिसरी टाळी तुमच्या कुटुंबातील, समाजासाठी आणि संपूर्ण विश्वासाठी सुख, शांती आणि कल्याणाची कामना आहे. तुम्ही यापेक्षा जास्त किंवा कमी टाळ्या वाजवल्या तरी पूजेचे फळ संख्येवर नाही तर भक्ती आणि भावनेवर अवलंबून असतं. मात्र 3 टाळ्यांच्या पाठीमागे हा उद्देश आहे. आता शिवलिंगासमोर टाळी वाजवण्याचे नक्की फायदे काय आहेत बघा. धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगासमोर टाळी वाजवल्याने पूजा आणि आरतीच्या वेळी मनाची एकाग्रता वाढते. यामुळे भक्ती आणि उत्साह, सकारात्मक भावना निर्माण होतात. यामुळे सभोवताली एक सद्गुणी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. भक्ताचे लक्ष भगवान शिवावर अधिक केंद्रित होते. हे टाळ्या वाजवण्याचे पाठीमागचं कारण आहे. धन्यवाद. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा.
श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.